कुंभ राशी 6 ते 12 एप्रिल 2026 साप्ताहिक राशीफल। कुंभ राशीचे लोक म्हणजे विचाराने वेगळे, मनाने स्वतंत्र आणि आयुष्याकडे नेहमीच नव्या दृष्टिकोनातून पाहणारे। हे लोक गर्दीतही स्वतःची ओळख निर्माण करतात। त्यांचं मन खूप खोल असतं। बाहेरून शांत दिसले तरी आतून सतत काहीतरी मोठं करण्याची जिद्द पेटलेली असते। कुंभ राशीवाल्यांना बदल आवडतो आणि हेच बदल त्यांच्या आयुष्यात नवीन संधी घेऊन येतात। या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी जणू एखाद्या शांत वादळासारखी असेल। बाहेरून सगळं सामान्य, पण आतून काहीतरी मोठं घडण्याची चाहूल लागलेली। ज्या गोष्टी आतापर्यंत थांबल्या होत्या त्या हळूहळू गती घेऊ लागतील। आठवड्याच्या सुरुवातीला थोडं मन अस्थिर होईल। काही जुन्या आठवणी किंवा विचार तुम्हाला अस्वस्थ करू शकतात, पण लक्षात ठेवा, हीच अस्वस्थता तुम्हाला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करत आहे। तुम्ही घेतलेले निर्णय आता हळूहळू योग्य दिशेने वळू लागतील। मधल्या काळात अचानक परिस्थिती बदलताना दिसेल। जिथे तुम्हाला वाटत होतं हे शक्य नाही, तिथेच एक नवीन दरवाजा उघडेल। कामाच्या ठिकाणी तुमची कल्पना, तुमचा वेगळेपणा लोकांच्या नजरेत येईल। कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि हीच गोष्ट तुमचं आयुष्य बदलण्याची सुरुवात ठरू शकते। आर्थिक बाबतीतही हा आठवडा तुम्हाला सुखद आश्चर्य देऊ शकतो। एखादा अडकलेला पैसा किंवा अचानक मिळालेली संधी तुमचा आत्मविश्वास वाढवेल। खर्चावर थोडं नियंत्रण ठेवलं तर ही प्रगती आतून मजबूत होईल। प्रेम आणि नात्यांच्या बाबतीत या आठवड्यात मनापासून बोललेले शब्द जादू करतील। जर काही गैरसमज असतील तर ते सहज दूर होतील। सिंगल लोकांसाठी एखादी खास ओळख मनाला स्पर्श करून जाईल। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल, हो, काहीतरी बदलतंय आणि ते चांगल्यासाठीच। तुमच्यात एक नवीन ऊर्जा, एक नवीन आत्मविश्वास निर्माण होईल। या आठवड्याचा संदेशच असा आहे की तुमचं नशीब शांतपणे तुमच्या बाजूने काम करत आहे। फक्त विश्वास ठेवा। कुंभ राशी, हा आठवडा तुमच्यासाठी फक्त साधा नाही, तर आतून बदल घडवणारा आणि बाहेर यश दाखवणारा आहे। ज्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत थांबलेल्या वाटत होत्या त्या आता हळूहळू मार्गावर येऊ लागतील। जणू काही नशिबाने शांतपणे तुमच्यासाठी तयारी करून ठेवली होती आणि आता योग्य वेळ येत आहे। आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 6 ते 7 एप्रिल मनातील संघर्ष पण योग्य दिशा असेल। मन थोडं अस्थिर होऊ शकतं। जुन्या आठवणी, अपूर्ण कामं किंवा एखादा निर्णय तुम्हाला त्रास देऊ शकतो, पण हाच काळ तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची संधी देईल। एकांतात घेतलेले निर्णय पुढे खूप फायदेशीर ठरतील। ध्यान, प्रार्थना किंवा शांत वेळ तुमच्यासाठी खूप पॉवरफुल ठरेल। 8 ते 9 एप्रिल अचानक बदलाची चाहूल। या काळात परिस्थिती अचानक बदलताना दिसेल। एखादं थांबलेलं काम पुढे सरकेल। कोणीतरी तुमच्या कामाचं कौतुक करेल। नवीन संधी तुमच्या समोर येईल। हे शक्य नाही असं वाटत असलेली गोष्ट अचानक शक्य होईल। तुमचा युनिक विचार आणि क्रिएटिव्हिटी तुम्हाला वेगळं स्थान देईल। करिअर आणि व्यवसाय, हा आठवडा तुमच्यासाठी ग्रोथ रिकॉग्निशन घेऊन येतो। नोकरीत तुमचं काम सिनियर लोकांच्या नजरेत येईल। प्रमोशन किंवा नवीन जबाबदारीची चर्चा होऊ शकते। व्यवसायात नवीन डील किंवा कॉन्टॅक्ट फायदेशीर ठरेल। नेटवर्किंग तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतं। आर्थिक स्थिती हळूहळू मजबूती, अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता, अचानक इन्कम सोर्स तयार होऊ शकतो। इन्व्हेस्टमेंटबद्दल विचार करण्यासाठी योग्य वेळ आहे, पण अननेसेसरी खर्च टाळा। सेव्हिंग्सवर फोकस ठेवा आणि फ्युचर सिक्युअर होईल। प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत मनापासून बोलण्याचा हा काळ आहे। या आठवड्यात नात्यांमध्ये हिलिंग एनर्जी आहे। गैरसमज दूर होण्याची शक्यता, पार्टनरसोबत जवळीक वाढेल। सिंगल लोकांसाठी खास व्यक्ती भेटू शकते। मनातलं बोललात तर नातं अधिक मजबूत होईल। आरोग्य आणि मनस्थिती, शारीरिक आरोग्य ठीक राहील, पण ओव्हर थिंकिंग टाळणं गरजेचं आहे। झोप आणि रुटीन सांभाळा। मेडिटेशन प्लस लाईट एक्सरसाइज तुम्हाला बॅलन्स देईल। 10 ते 12 एप्रिल यशाची चाहूल आणि समाधान। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की मी योग्य मार्गावर आहे। कामात पॉझिटिव्ह रिझल्ट दिसतील। एखादी चांगली बातमी मिळेल। आत्मविश्वास खूप वाढेल। हा काळ तुम्हाला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करेल। सप्ताहाचा गुपित संदेश, तुमचं नशीब बदलत आहे, पण हळूहळू आणि कायमस्वरूपी। या आठवड्यात तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे स्वतःवर विश्वास ठेवणं, घाई न करणं आणि येणाऱ्या संधी ओळखणं। पण हो, कदाचित सगळं अचानक बदलणार नाही, पण जे बदल होणार आहे ते तुमचं आयुष्य एका नव्या दिशेने नेणारे असतील। आठवड्याच्या सुरुवातीला तुमचं मन थोडं अस्वस्थ राहू शकतं। जुन्या गोष्टी, जुन्या आठवणी, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी तुम्हाला सतावत राहतील, पण लक्षात ठेवा,
हीच ती वेळ आहे जिथे तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्याल. कधी कधी आयुष्य आपल्याला थांबवतं, फक्त पुढे मोठी उडी घेण्यासाठी तयार करण्यासाठी. आणि मग 8 ते 9 एप्रिलच्या दरम्यान परिस्थिती अचानक बदलायला सुरुवात होईल. ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या हळूहळू शक्य होऊ लागतील. कोणीतरी तुमचं काम नोटीस करेल, तुमच्या विचारांना महत्त्व दिलं जाईल आणि इथूनच सुरू होईल तुमच्या यशाचा एक नवीन प्रवास. करिअरच्या बाबतीत हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्याची सुरुवात होईल. नवीन संधी, नवीन जबाबदाऱ्या आणि कदाचित एक मोठं ॲप्रिसिएशन. आर्थिकदृष्ट्या काहीतरी चांगलं घडू शकतं. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा एखादा अचानक इन्कम सोर्स तयार होऊ शकतो. पण खर्च करताना थोडं भान ठेवा, कारण हीच वेळ आहे फ्युचर सिक्युअर करण्याची. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये या आठवड्यात काहीतरी खास घडणार आहे. मनातले शब्द जर तुम्ही बोलून दाखवले तर नात्यांमध्ये एक नवीन गोडवा येईल. जुन्या गैरसमजांना सोडून एक नवीन सुरुवात करण्याची ही योग्य वेळ आहे. आरोग्याच्या बाबतीत शरीर ठीक असेल पण मन थोडं ओव्हर थिंकिंग करू शकतं. म्हणून स्वतःसाठी थोडा वेळ काढा, शांत बसा आणि मेडिटेशन करा. आणि मग आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जाणवेल, हो, काहीतरी बदलतंय आणि ते चांगल्यासाठीच आहे. तुमच्यात एक नवीन आत्मविश्वास निर्माण होईल, एक नवीन ऊर्जा जी तुम्हाला पुढे घेऊन जाईल. कुंभ राशीवाल्यांनो, हा आठवडा तुम्हाला एकच संदेश देतो, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण नशीब तुमच्या बाजूने शांतपणे काम करत आहे. कुंभ राशीवाल्यांनो, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर एक गोष्ट नक्की समजा, तुमच्यासाठी काहीतरी मोठं येत आहे. या आठवड्यात जे काही घडणार आहे ते कदाचित सुरुवातीला छोटं वाटेल, पण त्याच छोट्या गोष्टी तुमच्या आयुष्याला मोठं वळण देणार आहेत. म्हणून घाबरू नका, थांबू नका, कारण तुमचं नशीब आधीच तुमच्या बाजूने काम करायला सुरुवात केली आहे. आणि लक्षात ठेवा, कुंभ राशीवाल्यांचा वेळ जेव्हा येतो तेव्हा तो सगळ्यांना दिसतो. जर तुम्हाला तुमचं राशी भविष्य आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा कुंभ राशी.